हर हर महादेव भावांनो. मी आपल्या सर्वांचा लडका चेतन मुकाशी म्हणजेच स्ट्रगलर चेतन. तर भावांनो, आजचा दिवस खूप स्पेशल आहे, कारण आज आहे होळी. सकाळ झाली, अंघोळ केली, गाडीला किक मारली, महादेवांचं दर्शन घेऊन आजच्या दिवसाची सुरुवात केली. नेहमीप्रमाणे गर्दीतून वाट काढत पोचलो आपल्या नेहमीच्या रस्त्याला. व्हिडिओ बनवला, पुढे येऊन फळं घेतलं आणि पोचलो ऑफिसला. लॅपटॉप उघडला, मेल्स बघितले, थोडं काम उरकून हळदीचं दूध घेतलं. तोपर्यंत टाउन हॉल मीटिंग सुरू झाली होती, कारण इयर एंड जवळ आला. तुम्हाला माहितीच आहे. थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली. आज रुपाली काकूंनी डब्यात स्पेशल जेवण दिलं होतं. मस्त जेवलो. शतपावली करत असताना कॉलेजची मुलं होळी खेळताना बघून कॉलेजचे दिवस आठवले. ऑफिसच्या बाहेर आधीच पताके आणि सगळं होळीचं सेटअप तयार होतं. आत येऊन मस्त ताक पिलो. शशीभाऊ मस्त ताक बनवतो आणि पुन्हा कामाला लागलो. संध्याकाळ झाली. सुभाष सर आणि HR टीमने सर्वांना होळी खेळण्यासाठी बाहेर बोलवलं. बाहेर गेलो तर काय, सगळ्या प्रकारचे रंग तयार होते आणि बाजूलाच पाणीपुरीचा स्टॉलही लागला होता. मी बाहेर आलो ना आलो तोपर्यंत मलाही रंगवून टाकलं. हेमंत सर रंग बरसे भिगे चुनरवाली या गाण्यावर मस्त थिरकत होते आणि मिनल त्यांना जोरदार साथ देत होती. थोड्या वेळाने अनिल सर आले. त्यांनाही रंग लावला आणि एक भन्नाट स्लो मोशन व्हिडिओ शूट केला. राजा बाहेर येतोय ना येतोय, तोच त्याची प्रजा पण बाहेरला सुरुवात झाली. हळूहळू संपूर्ण करेक्शन टीम बाहेर आली आणि मग काय, नुसता रंगाचा धुरळाच उडाला. बाजूला पाहिलं तर सुभाष सर गुपचूप पाणीपुरी खात होते. कधी नव्हे ते मी पण शेवपुरी पाणीपुरीचा आस्वाद घेतला आणि सगळ्यांनी मिळून एक मस्त ग्रुप फोटो घेतला. त्यानंतर परतीच्या वाटेला निघालो. मैदानात पोहोचलो तर तिथे होळी दहनाचा कार्यक्रम सुरू होता. प्रसाददादाने होलिका आईला गाराणं घातलं. वय महाराजा म्हणत पोरांनी होळी दहनाला सुरुवात केली. होळी दहन केलं. होळी रे होळी पूर्णाची पोळी. पुढची ओळ तुम्हाला समजूनच गेली असेल. थोडं थांबून नमस्कार करून घरी गेलो. फ्रेश झालो. जेवून झोपी गेलो उद्याच्या रंगपंचमीसाठी. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. हर हर महादेव.